महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूर युवा विभाग आयोजित सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच्या कविता वाचन स्पर्धा अर्थात श्रावणधारा पर्व 5वे या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उपस्थित प्रमुख अतिथी प्रसिद्ध ब्लॉगर श्री समीर गायकवाड सर, संगमेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सर, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर अध्यक्षा डॉक्टर सुत्रीश्री वडकबाळकर मॅडम, महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेचे कार्याध्यक्ष किशोरजी चंडक सर, कोषाध्यक्ष तथा मसाप युवा विभागाचे प्रमुख डॉक्टर काटीकर सर, मसाप शाखेचे सर्व सन्माननीय कार्यकारिणी सदस्य, मान्यवर परीक्षक, युवा समितीतील माझे सहकारी प्राध्यापक, आम्हाला सहकार्य करणारे इतर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, स्पर्धक विद्यार्थी, पालक, माध्यम प्रतिनिधी व उपस्थित सर्वांचे मी प्राध्यापक B.R. पाटील, स्पर्धा प्रमुख या नात्यानं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर मराठी साहित्याचा प्रचार व प्रसार या अनुषंगाने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कार्यरत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उपजत प्रतिभेला वाव देण्यासाठी व त्यांच्यामध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी या उद्देशानं महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर युवा विभाग आयोजित या स्पर्धेचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतो कोषाध्यक्ष व युवा विभाग प्रमुख डॉक्टर नरेंद्र काटीकर सर यांना. नमस्कार, सुप्रभात. श्रावणधारा, श्रावणातील हा शेवटचा रविवार, साहित्याच्या सर्वात सर्वांग सुंदर आणि आवडता प्रकार कविता, आणि या कविता स्पर्धेसाठी श्रावणधारा या नावाला सार्थ ठरवणाऱ्या श्रावणाच्या सरी बाहेर बरसत असताना अत्यंत उत्तम व तुडुंब प्रतिसाद देऊन उपस्थित असलेल्या तरुणाईला सर्वप्रथम वंदन करतो. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूर याची स्थापना 1942 साली, म्हणजेच एकूण महाराष्ट्रातली दुसरी शाखा. अशा आमच्या शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर श्रुतीश्री वडकबाळकर मॅडम, कार्याध्यक्ष किशोरजी चंडक, आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी यथोचित असे लाभलेले आपले उद्घाटक समीरजी गायकवाड, त्याचबरोबर संगमेश्वर महाविद्यालय मराठी विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सर, मसाप विविध पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजच्या या स्पर्धेचे परीक्षक आणि उपस्थित सर्व मित्र मैत्रिणींनो. आपल्याला कल्पना आहे की आपण एक वेगळ्या अशा साहित्य प्रकाराच्या स्पर्धेसाठी आपण इथे आलेलो आहोत. आपल्याला कल्पना असेल की आपलं जे महाविद्यालयीन जीवन जे चालू झालेलं आहे, कोण 11वीचा असेल, कोण MAचा असेल, कोण BA, इंजिनिअरिंग, फार्मसी, मेडिकल, अशा विविध शाखांमधून जे विद्यार्थी आलेले आहेत, त्यांना असं लक्षात येत असेल की कुठल्याही प्रकारच्या स्पर्धांची वाणवा आज जाणवते. आपल्या महाविद्यालयातच फक्त स्पर्धा होतात, परंतु मी कुठे पाहतो यासाठी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय किंबहुना राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेचं आयोजन होण्याची आवश्यकता असते. आणि अर्थातच आपल्याला जे घिसपिटं वाक्य आपण आज ऐकतो की विद्यार्थी लिहिते होत नाहीत, विद्यार्थी वाचत नाहीत वगैरे वगैरे, आणि त्याची बीजनिर्मिती करण्यासाठी एक बीजलेखक आजच्या या माध्यमातून निर्माण होण्यासाठी हा अशा प्रकारचा उपक्रम गेल्या 5 वर्षापूर्वी आम्ही हाती घेतला. गेले 4 वर्ष अत्यंत उत्तम प्रतिसाद आम्हाला लाभला. आज देखील आपल्याशी मी हितगुज करू इच्छितो की ह्या सर्व ज्या काही कविता इथे आहेत त्या कवितांचं यथोचित यूट्यूबवर असेल किंबहुना इन्फॉर्मली आकाशवाणीवर असेल, त्याचबरोबर इतर माध्यमांमधून देखील आपल्याला व्यासपीठ मिळणार आहे. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की आज परिवलीचा शब्द विकास हा राजकारण, समाजकारण, इतर अंगाने आपण ऐकत असतो. परंतु विकास म्हटलं की आर्थिक, भौतिक हा विकास फक्त नव्हे, तर आपल्याला आपली बौद्धिक विकास
हा देखील आवश्यक असतो. एक उत्तम व्यक्तिमत्व होण्याच्या दृष्टीनं, आपल्याला व्यक्तिमत्व घडवण्याच्या दृष्टीनं आपली जडणघडण, आपले विचार हे व्यक्त होण्याची आवश्यकता असते. आपण पेपरच्या माध्यमातून म्हणजे कागदी स्वरूपात, तसंच आभासी माध्यमातून म्हणजे व्हर्च्युअल स्वरूपात फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम वेगवेगळ्या माध्यमातून आपण व्यक्त होत असतो. परंतु सामूहिकरित्या, औपचारिकरित्या जाहीर प्रगटीकरण करून आपल्या कवितांचं सादरीकरण करणं हा एक आनंद काही वेगळाच असतो. आपण आपल्या मित्रमैत्रिणींना ऐकवतो, व्हॉट्सअपद्वारे पाठवतो, आपल्याला एखादी शाबासकी मिळते, एखादं अनलाईकसुद्धा मिळतं. परंतु अशा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, अशा व्यासपीठाच्या माध्यमातून आपण इथे व्यक्त होण्यासाठी आलेला आहात. पुनश्च महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूरच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि एक अधिकची सांख्यिकी माहिती आपल्याला देतो की जी साधारणतः 45हून अधिक महाविद्यालयातून, जिल्ह्याभरातून इथे विद्यार्थी स्पर्धक आलेले आहे. आपल्या स्वतःसाठीच एकदा आपण आनंदाने टाळ्या वाजवूया. मला पाहुण्यांना आणि आपल्या सर्वांना सांगायला आनंद होईल, सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर अशा विविध ठिकाणहून, सांगोला अशा दूरच्या ठिकाणहून देखील विद्यार्थी इथे सहभागी झालेले आहेत. ज्या काही महाविद्यालयांनी, त्यांच्या प्राचार्यांनी, मराठी विभाग प्रमुखांनी, प्राध्यापकांनी जे आपल्याला प्रोत्साहन दिलं, आपल्या माध्यमातून मी त्यांचं ऋण व्यक्त करतो. आपण आमचे आभार त्यांच्यापर्यंत निश्चित पोहोचाल. आपल्याला जी आता स्पर्धा होणार आहे त्या संदर्भातल्या ह्या कार्यक्रमाच्या शेवटी पाटील सर हे संबंधित सूचना देतील. या हॉलच्या शेजारील 3 खोल्यांमध्ये आपल्या गटनिहाय स्पर्धा संपन्न होतील आणि आपल्याला सहभाग प्रमाणपत्रही दिले जाईल आणि याचं बक्षीस वितरणाची तारीख देखील शेवटी आपल्याला सांगितली जाईल. पुनश्च आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपल्याला कविता सादर करायला आणि इतरांच्या कविता ऐकण्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी विद्येची देवता सरस्वती देवीचं प्रतिमापूजन तसंच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. सोबत मी आमच्या सहकारी प्राध्यापिका देवळे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती वंदना सादर करावी. अस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. नमामि शारदां देवीं विद्यारंभे सुमंगलां, नरः तस्याः प्रसादेन पांडित्यं लभते सदा. तव करकमलस्थां स्फाटिकीम् अक्षमालां, नखकिरणविभिन्नां दाडिमी बीजबुद्ध्या, प्रतिकलमनुकर्षन् येन कीरो निषिद्धः, स भवतु मम भृत्यैर्वाणिते मन्दहासः. प्रसिद्ध ब्लॉगर व बापू या टोपण नावाने परिचित असणारे समीर सर शिवाजी विद्यापीठातून BA MA मराठी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण, तसेच सेटनेट असूनही प्राध्यापिकी पेशा न स्वीकारता शेती व्यवसायामधून कार्यरत आहेत. विविध विषय व भिन्न साहित्य प्रकारात सर लेखन करतात. सरांची खुलूस व झांबळ ही 2 पुस्तके प्रकाशित आहेत. अगदी 10 महिन्यातच खुलूसची 6वी आवृत्ती तर झांबळची 2री आवृत्ती येते आहे. 2015 सालापासून विविध वर्तमानपत्रे तसेच ABP माझा वाहिनीवर नियमित सदर्व ब्लॉग लेखन सरांचं असतं. युअर स्टोरी या जागतिक वेब पोर्टलवर सरांचे ब्लॉग प्रकाशित आहेत. शिवाजी विद्यापीठाचा माधव जुलियन पुरस्कार, उमा गिरीश पुरस्कार, वि.स. खांडेकर पुरस्कार, खुलूससाठी चेतना पुरस्कार, झांबळ कथासंग्रहास लोकमंगल साहित्य पुरस्कार, मसाप पुणे शाखेचा आनंदीबाई शिर्के पुरस्कार असे अनेक पुरस्कार सरांना प्राप्त आहेत. तर मी आमच्या विनंतीस मान देऊन आजच्या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख अतिथी माननीय समीर गायकवाड सर यांचा सत्कार करण्याची विनंती.
मसाप शाखा सोलापूरच्या अध्यक्षा डॉक्टर वडक बाळकर मॅडम यांना करू. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूरचे कार्याध्यक्ष माननीय किशोरजी चांडक सरांना मी विनंती करतो की त्यांनी संगमेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा मसाप सोलापूरचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुहास पुजारी सर यांचा सत्कार करा. धन्यवाद. संगमेश्वर महाविद्यालयाच्या वतीनं मसाप शाखा सोलापूरच्या अध्यक्षा डॉक्टर वडकबाळकर मॅडम यांचा सत्कार उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सर यांनी करावा. तसेच युवा विभाग प्रमुख व कोषाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काटेकर सर यांचाही सत्कार सुहास पुजारी सर यांनी करावा. यानंतर मी मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की आजच्या स्पर्धेचे मान्यवर परीक्षक यांचा भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सत्कार करावा. त्यासाठी मी आमंत्रित करतो श्री बदिउज्जमा बिरादार सर. प्राध्यापक प्रांजली मोहीकर मॅडम. शोभना सागर मॅडम. ओके. माननीय कालिदास चौडेकर सर. कालिदास चौडेकर सर. नरेंद्र गुंडेली सर. नरेंद्र गुंडेली सर. रामप्रभू माने सर. तसेच परीक्षक समन्वयक सौ वंदना कुलकर्णी मॅडम. यानंतर या स्पर्धा आयोजन करण्यासाठी आम्हाला सहकार्य करणारे नेहमीचे आपले आयोजन समिती सदस्य यांचा मी उल्लेख करतोय. सर्वांनी पटपट येऊन डॉक्टर गुरव सर. गुरव सर. डॉक्टर लिगाडे सर. गुलाब. हां लिगाडे सर. सर्व शिक्षक. लिगाडे सर. प्रशांत चाबुकस्वार सर. श्री आयवळे सर. कोरे सर. रंगसिद्ध कोरे सर. प्राध्यापक पावड शेट्टी मॅडम. डॉक्टर मेहता मॅडम. प्राध्यापक देवळे मॅडम. प्राध्यापक डॉक्टर गुंड मॅडम. तसेच आमच्या समितीमध्ये कार्यरत असणारे आमचे जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून विनय बुरबुरे याचा सत्कार करावा. संतोष मडकी सर. संतोष पवार सर. धन्यवाद.
यानंतर आजच्या काव्यवाचन स्पर्धेचे औचित्य साधून व मसाप शाखा सोलापूर यांच्या सहकार्याने आमच्या आयोजन समितीतील सदस्य व कवी प्राध्यापक डॉक्टर संतोष मडकी सर यांच्या अंतर्बोध या काव्यपुस्तिकेचं प्रकाशन मान्यवरांनी करावे असं मी विनंती करतो. मडकी सरांनी पण व्यासपीठावर यावं. प्राध्यापक डॉक्टर संतोष मडकी हे श्री सिद्धेश्वर वुमन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथं मेकॅनिकल विभाग प्रमुख आहेत आणि आमच्या संगमेश्वर गीताचे गीतकार आहेत. याशिवाय आकाशवाणीवरून 3 भागात त्यांची मुलाखत प्रसारित झालेली आहे. त्यातल्या अंतर्बोध कवितेमध्ये अन्य विषय तर आहेतच, पण सामाजिक विषय देखील त्यात अंतर्भूत केलेले आहेत. आणि सोबतच शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या जीवनावरील CD जी होती किंवा जी गाणी होती, जी भक्तिगीतं होती, त्याचेही सर गीतकार आहेत. अनुराधा पौडवालांपासून ते आपल्या पंढरपूरच्या विनोद शेंडगेंपर्यंत वेगवेगळ्या ऑडिओ कॅसेट्स, ज्यावेळी टी सिरीज आणि सारेगमाचा वगैरे जमाना होता त्यावेळी त्यांच्या ऑडिओ कॅसेट निघालेले आहेत. असे हे हरवणारी कलाकार कवी प्राध्यापक डॉक्टर संतोष मडकी यांच्या कविता संग्रहाचं आज प्रकाशन होत आहे. अंतर्बोध. धन्यवाद सर्वांचे. यानंतर मनोगत होतील. संगमेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सरांना मी विनंती करतो की त्यांनी स्पर्धकांना शुभेच्छा द्याव्यात, तसेच मनोगत व्यक्त करा. पुजारी. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूरच्या अध्यक्ष माननीय डॉक्टर श्रुतिश्री वडगबाळकर, त्याबरोबरच कार्याध्यक्ष आमचे ज्येष्ठ मित्र माननीय श्री किशोरजी चंडक, या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्रातील एक प्रथित यश असे लेखक माननीय श्री समीर गायकवाड, युवा मंचचे प्रमुख माझे मित्र डॉक्टर नरेंद्र काटीकर, इथं उपस्थित असलेले गझलकार बदिउज्जमा बिराजदार, आमचे मित्र बबन गायकवाड, सुवर्णा गुंड मॅडम, बरेच इथं प्राध्यापक उपस्थित आहेत, संतोष मडकी, वेगवेगळ्या महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक, शिक्षक आणि या श्रावण धारा नावाच्या काव्यवाचन स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आपण सर्व विद्यार्थी. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूरनं ही श्रावणधारा स्पर्धा यावर्षीची संगमेश्वर महाविद्यालयामध्ये घेण्याची भूमिका व्यक्त केली. तो प्रस्ताव ठेवला आणि त्याला तातडीनं आम्ही संमती दिली. ही स्पर्धा, या स्पर्धेचं हे 5वं वर्ष आहे. ही स्पर्धा जेव्हा सुरू झाली त्यावेळेस साहित्य परिषदेच्या माध्यमातून मी या स्पर्धेशी जोडलेला होतोच. 2019 साली याच महाविद्यालयामध्ये, याच दालनामध्ये, म्हणजे कोविडच्या पूर्वी 4थी श्रावणधारा स्पर्धा झालेली होती. आणि कोविडच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर जो खंड पडलेला होता
तो आता संपून पुन्हा एकदा नव्यानं ही स्पर्धा आता कार्यान्वित होते, याचा आनंद मी सुरुवातीला व्यक्त करतो. मुळात ही स्पर्धा या महाविद्यालयामध्ये घेण्याची इच्छा महाराष्ट्र साहित्य परिषदेनं व्यक्त केली, त्याबद्दल त्यांना देखील मी धन्यवाद देतो. संगमेश्वर कॉलेजला एक मोठी परंपरा आहे, हे आपण सगळेजण जाणताच. स्वर्गीय नागप्पण्णा काडादी आणि कर्मयोगी अप्पासाहेब काडादी या बंधुद्वयांनी श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत संगमेश्वर कॉलेजची स्थापना केली. त्याला आता 71 वर्ष झाली. साहित्य, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रामध्ये संगमेश्वरचं नाव अनेक वेळा महाराष्ट्रभर दुमदुमत राहिलेलं आहे. किंबहुना आपण उपस्थितांपैकी बरेच जण या संगमेश्वरचे घटक आहात. संगमेश्वरमध्ये तुम्ही शिकला आहात. कुठल्या तरी निमित्तानं या संगमेश्वरशी आपलं नातं आहे आणि ते नातं आज पुन्हा एकदा दृढ होतं आहे, याचा मला आनंद वाटतो. आता ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आमच्या मॅनेजमेंटकडून देखील, मग या श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय श्री धर्मराज काडादी, सचिव माननीय ज्योती काडादी यांनी देखील सातत्यानं प्रोत्साहन दिलेलं आहे. अशा प्रकारचे उपक्रम घेण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात, पाठिंबा देतात आणि त्यांच्या पाठिंब्याच्या बळावरच आम्ही विविध स्वरूपाचे, अगदी साहित्य अकादमीचा सेमिनारसुद्धा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने आम्ही इथं घेतलेला होता. तर असे वेगवेगळे उपक्रम इथं राबवले जातात. त्यात श्रावणधारा नावाची ही काव्यवाचन स्पर्धा आज आयोजित केली जाते. ही खरोखरच विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट आहे. श्रावण महिना आहे आणि खरोखरच श्रावणाच्या धारा आपण अनुभवतो आहोत. प्रत्येकाच्या डोक्यावर, अंगावर काही धारा तुम्ही झेलतच या दालनामध्ये प्रवेश केला आहात. म्हणजे काव्यरसामध्ये चिंब भिजण्यापूर्वी श्रावणाच्या धारेमध्ये तुम्ही भिजला आहात. एवढंच नाही आहे, मी जेव्हा या कार्यक्रमासाठी येत होतो, अजून तुमची प्रतीक्षा करत होतो, समोरच्या मैदानावर थांबलो होतो, तेव्हा मला श्रावण महिन्याचं सुरेख चित्र जे बालकवींनी आपल्या कवितेत रंगवलेलं आहे ते दिसलं. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुणी ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विनला असे, नभो मंडपी कुणी बांधले तोरण असे, असं त्याने जे म्हटलेलं आहे त्याच्या पुढे जाऊन फडफड करीती भिजले आपले पंख पाखरे सावरती, सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. काय श्रावण महिन्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. मी हा संदर्भ एवढ्यासाठी देतो, ग्राउंडवर उभं असल्यानंतर तिथं मला काही पक्षी आपले भिजलेले पंख फडफडवताना दिसले. खऱ्या अर्थानं श्रावणाचं ते दर्शन आहे आणि तसंच पक्षाचं ते सुंदर दर्शन घेऊन इथं मी आलो आणि या दालनामध्ये देखील तुमच्या देखील प्रतिभेचा आता पिसारा फुलणार आहे आणि तुम्ही देखील वेगवेगळ्या स्वरूपाच्या कवितांचा आविष्कार इथं करणार आहात. कविता ही जगण्या मरण्यातली एक वाट असते आणि आपल्या आयुष्यामधली एक किलबिलणारी पहाट असते. कवितेसारखा आनंदाचा विषय नाही. ती शब्दवती असते, अर्थवती असते, नादवती असते. भावना, संवेदना, कल्पना, विचार यांचा सुंदर गोफ आपल्याला कवितेमध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून मला असं वाटत नाही की या जगाच्या पाठीवर कुणी असेल की मला कविता आवडत नाही म्हणणारा. आणि जर असं कुणी म्हणत असेल तर त्याच्या रसिकतेबद्दल, त्याच्या बुद्धीबद्दल मला शंका घ्यावी लागेल. म्हणजे बहुतेकांना कविता प्रिय आहे, कवितेचं वेड आहे, काव्यरसामध्ये विरघळण्याच्या त्याच्या मनाची तयारी आहे आणि त्यासाठीच हे दालन आज गच्च भरलेलं आहे. मी सगळ्यांचं संगमेश्वर महाविद्यालयाच्या वतीनं, मराठी विभागाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. मराठी विभागाची देखील एक मोठी परंपरा आहे. निर्मलकुमार फडकुले या महाविद्यालयामध्ये मराठी विभागाचे प्रमुख होते. म्हणजे ही सगळी संगमेश्वरची जी परंपरा आहे त्या परंपरेचाच हा सांस्कृतिक कार्यक्रमांचा एक भाग आहे आणि आज त्याच्यामध्ये पुन्हा एकदा श्रावणाच्या निमित्ताने एक मोरपीस खोलं जात आहे, याचा आनंद व्यक्त करतो आणि थांबतो.
धन्यवाद सर. यानंतर प्रमुख अतिथी व प्रसिद्ध ब्लॉगर श्री समीर गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या श्रावणधारा पर्व 5वे या कार्यक्रमास येण्यास मला उशीर झाला आणि जमलेल्या सर्व विद्यार्थी मैत्रिणींना तसेच व्यासपीठावरील मान्यवरांना, शिक्षक वर्गांना, परीक्षकांना सर्वांना उशीर झाला. त्याबद्दल मी आधी तुम्हा सर्वांची मनपूर्वक माफी मागतो. अर्थात हा उशीर पावसामुळेच झाला होता, ज्याच्यासाठी आपण जमलेलो त्याच्यामुळेच उशीर झाला होता. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांपैकी डॉक्टर चंडक सर, श्रुती वडकबाळकर मॅडम, पुजारी सर, काटीकर सर, तसेच सोलापूरच्या काव्यक्षेत्राचं नाव ज्यांनी देशभरामध्ये केलेलं आहे ते बदिउज्जमा सर, माझे मित्र चौडेकर सर, गझलकार ज्यांची हजल अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, त्यासाठी ते ओळखले जातात, कुलकर्णी मॅडम आहेत इथं. त्याचबरोबर माझे मित्र ॲडव्होकेट जाधव सर आहेत, बरेच जण आहेत. मी सर्वांची नावं घेऊन काल वेळ होईल, काहींची नावं राहिली तर त्यांनी कृपया मला क्षमा करावी. तसेच परीक्षकांचे सुद्धा इथं जे त्यांच्याकडून काम होणार आहे ते खूप कष्टाचं आणि जिकिरीचं असणार आहे. मी मार्गदर्शन असं याला संबोधणार नाही, हा एक संवाद असेल की आजच्या काळामध्ये ज्या कविता लिहिल्या जातात त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. तुमच्यापैकी किती जण सोशल मीडियावरती सक्रिय आहेत मला माहिती नाही, परंतु सोशल मीडियावरती कवितेची खिल्ली उडवली जाते. म्हणजे बऱ्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, म्हणजे की कविता लिहितो म्हणजे त्या माणसाला अक्षरशः ट्रोल करतात लोक. म्हणजे कविता लिहिणं हे एक अत्यंत फालतू आणि ज्यांच्यापाशी वेळ आहे आणि ज्यांच्यापाशी टाकाऊ बुद्धी आहे असे लोक कविता करतात. अशा प्रकारचा एक ट्रेंड सोशल मीडियावरती, तो ट्विटरवरती, इंस्टाग्रामवरती, सगळीकडे आहे. त्याचं कारण काय आहे की आपल्याला कविता सुचली की ती लगेच लिहिली आणि ती लगेच पोस्ट केली आणि ती लगेच 4 लोकांना दाखवली. म्हणजे प्रत्येकाला कविता सुचते, अनेकांचं जगणं हीच कविता असते. माणूस जे जगतो त्याच्यातून आपल्याला जे सुचतं आणि आपण जे अनुभवतो ते जगणं ही सुद्धा कविता आहे. मग त्या जगलेल्या माणसाला प्रत्येकाला जर कविता करायची असेल तर जगभरामध्ये अब्जावधी कविता होतील. पण आपल्या अनुभवाला ज्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी सुचलेलं आहे आणि ते आपल्याला लिहावं वाटलं, ती कविता आहे. पण ती कविता समोरच्यानी वाचावी का वाचावी, हे 2 प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत आणि मगच ती कविता दुसऱ्यांना दाखवली पाहिजे. इव्हन आजच्या काळामध्ये परिस्थिती इतकी वाईट आहे की प्रकाशक कविता संग्रह छापत नाहीत. ज्यांच्या कविता संग्रह असतात त्यांना प्रकाशकांना किंवा ते मुद्रकांना पैसे द्यावे लागतात आणि आपला कविता संग्रह प्रकाशित करून घ्यावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे, सर्वांच्या बाबतीत नाही, अपवाद आहे त्याच्यामध्ये. अनेकांचे कविता संग्रह त्या कवींना प्रकाशकांनी सांगितलेले असते की तुमचा पुढचा कविता संग्रह झाल्यावर आम्हाला कळवा, पण असे अपवाद कमी आहेत. मग असं कशामुळे? एखाद्या गोष्टीचं उदंड पीक येतं तसं कवितेचं पीक आलेलं आहे. मग ज्या पिकाला जास्त उत्पन्न होतं त्याला भाव नसतो. आपण पाहतो सोयाबीन असेल, कांदा असेल, कुठल्याही पिकाचा भाव म्हणजे पीक. आपली कविता जी आहे ती एका पिकामध्ये गणली जावी का हे आपण आपल्याला स्वतःला विचारलं पाहिजे, मग कविता लिहिली पाहिजे. आपल्या कवितेमध्ये ग्रेसांच्या प्रतिमा असल्या पाहिजेत. कवी ग्रेस यांनी ज्या प्रतिमा वापरलेल्या आहेत त्यांच्या कवितांमध्ये, आपल्या कवितेमध्ये नाधो महानवरांसारखी गेयता असली पाहिजे, ती अशी सहज गाता आली पाहिजे. आपल्या कवितेमध्ये कुसुमाग्रजांच्या सारखं आशय समृद्धी असली पाहिजे. आपली कविता ही विंदा करंदीकरांसारखी आवाहन करणारी असली पाहिजे. आपली कविता शब्दप्रभू बालकवींच्या जी सहजता आहे काव्यामध्ये, की म्हणजे माणसाने येता जाता सहज गुणगुणलं तरी त्या कवितेची त्या माणसाला ओढ लागते. तितकी सहजता आपल्या सर्व कवितांमध्ये आली पाहिजे आणि आपल्या रचनेमध्ये आली पाहिजे. काहींच्या कविता आपण पाहतो त्या निबंधासारख्या असतात. मुक्तछंदात जरूर कविता लिहाव्यात, पण त्या कविता वाचताना आपण काहीतरी गद्य वाचतोय असंही वाटलं नाही पाहिजे. आणि जी कविता आपण लिहितोय त्याच्यामध्ये जर आपण छंदोबद्ध म्हणजे वृत्तामध्ये जर कविता लिहित असू तर ते खूप कठीण काम आहे. पण मी तुम्हाला असं सांगेन की तुमचा शब्दसंग्रह जास्ती पाहिजे. शब्दांची निवड नेमकी करता आली पाहिजे. शब्दांची निवड ज्याची नेमकी असते, जो नेमके शब्द निवडतो त्याची कविता अत्यंत सुंदर होते.
जर आपली कविता सुंदर झाली आणि ती जर चालबद्ध असली तर तिला चाल लावली जाते, मग तिचं गाण्यात रूपांतर होतं. गुलाबी साडी हे आपण आता गाणं ऐकतो सगळीकडे, म्हणजे अगदी जगभरातल्या लोकांनी त्याच्यावर रील्स बनवलेलं. काय त्या गाण्यामध्ये? त्याच्यामध्ये एक रिदम आहे, त्याच्यात मात्रावृत्त आहे. म्हणजे त्यांनी कसं लिहिलेलं आहे तो एक छोटा, म्हणजे खानदेशातला छोटा मुलगा आहे तो तरुण, त्यांनी ते केलेलं आहे. मग हे आपण का करू शकत नाही? म्हणजे आपल्याला ते जमायला हवं. तुम्हाला रिदम पकडता यायला, मीटर असं. आता मॅडम माझ्यापेक्षा जास्त समृद्ध, म्हणजे मी वडकबाळकर मॅडमबद्दल असं सांगेन की लोकांची वयाची 50 होते, त्यांच्या पुस्तकांची 50 झालेली आहे, आणि त्यांच्या इतकं ग्रंथ समृद्धी, पुस्तक समृद्धी आणि एक साहित्य दालनामध्ये त्यांच्या नावाचं एक स्वतंत्र भांडार त्यांनी उघडलेलं आहे. ही सिद्धी कधी प्राप्त होते? जेव्हा तुम्ही अभ्यास करता, तितकं वाचन होतं. एखाद्याला जर लिहायचं म्हटलं तर नुसतं लिहून नाही चालत, त्यांनी वाचलं पण पाहिजे. आजच्या काळामध्ये जगभरात कुठं कुठं काय काय लिहिलं जात आहे याचं थोडंसं भान आपल्याला असलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, मागच्या आठवड्यामध्ये वॉशिंग्टन पोस्ट, ज्या अमेरिकेतलं सर्वात प्रथितयश दैनिक आहे, त्यांनी इराण आणि इराकमधल्या 3 मुलांच्या कविता छापल्या. त्याचे शाळकरी मुलं आहेत. त्या कवितेवरून त्या अख्ख्या मिडल ईस्ट, म्हणजे गल्फमधले जे देश आहेत तिथं आकांत झाला. आणि जे इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं युद्ध आहे, त्या युद्धामध्ये सुद्धा काही तास ते ट्विटरवरती ट्रेंडमध्ये आले होते त्या कविता. आणि ते कविता लिहिणारे मुलं अशिक्षित आहेत, म्हणजे त्यांचं काही शिक्षण, शाळा वगैरे सोडलेलं, कारण युद्धग्रस्त प्रदेश आहे. आपण ज्या भवतालात जगतो तो भवताल आपल्या कवितेत यायला पाहिजे. रोमॅन्टिसिझम हा सगळ्यांमध्ये असतं. आपण आता, म्हणजे तुम्ही तरुण आहात, सगळेच तरुण आहेत, मी सुद्धा स्वतःला तरुण मानतो, केस कमी झालेले असले तरी, पण कारण मनाचं तारुण्य हे वेगळं आणि शारीरिक तारुण्य वेगळं. त्या तारुण्याच्या कुठल्या भावना आपल्या कवितेत यायला पाहिजेत याचंही भान आपल्याला असलं पाहिजे. निव्वळ शृंगारिक लिहिणारे सुद्धा अनेक कवी असतात, किंवा त्यांच्या कवितेमध्ये सातत्याने प्रेम आहे. जिप्सी कुणी लिहिलेला माहिती आहे? जिप्सी हा काव्यसंग्रह तुम्हाला, मंगेश पाडगावकरांचा ते काव्यसंग्रह. तर त्यांच्या इतकं रोमॅन्टिक कुणी लिहिलेलं नाही आहे. आईवरच्या कविता आहेत, बहिणीवरच्या कविता आहेत, उद्या पोळा आहे, बैलावरच्या कविता आहेत. म्हणजे ज्याला कविताच लिहायची तो कशावरही लिहू शकतो, पण कशावरही कविता लिहिताना ती कसलीही कविता होऊ दिली नाही पाहिजे याचं भान आपल्याला असलं पाहिजे. आपण तरुण आहोत तर साहजिकच तरुण मुलांच्या कवितेमध्ये प्रेमाचे विषय खूप असतात. म्हणजे माझं तुझं प्रेम जमलं, गुलाबाचं फूल दिलं, असं सर्व सुरू असतं ते. आणि मग शिक्षण पूर्ण होतं, करिअरला लागतात, आणि त्याच्यानंतर लग्न होतं, मुलं बाळ होतात. मग त्याच्यानंतर आपलीच कविता वाचताना आपल्याला हसू येतं. असं होतं. कुसुमाग्रजांनी एके ठिकाणी लिहिलेलं आहे की जसं आपण घरामध्ये पाहुणे आल्यानंतर घरातले लोक सांगतात, लहान मुलाला वगैरे समोर बोलवतात, हां गाणं म्हणून दाखव, तर ते म्हणतात कवितेला असं कधी करायचं नाही. कवितेला कुणाच्याही दरबारात किंवा कुणाच्याही समोर उभं करायचं नाही. कवितेला आधी गुरूंना दाखवायचं, जे आपले शिक्षक आहेत किंवा तुमच्या जवळचे जे कोणी लिहिणारे, वाचणारे, जे कोणी प्रख्यात लोक आहेत त्यांना दाखवा, त्यांना विचारा माझा पिंड काय आहे. मी परवा इथं 2 दिवसांपूर्वी माझा एक छोटासा कार्यक्रम झाला. माझं गद्यलेखन जास्त आहे, मी कविता खूप कमी लिहितो. तर माझ्या लेखनामध्ये जितक्या कथा आहेत, दोन्ही कथा संग्रहातल्या किंवा येणाऱ्या आगामी कथा, ते सगळं शोकात्मक आहेत, म्हणजे दुःखाने ग्रासलेलं आहेत. म्हणजे ते वाचणारा माणूस रडतो. मला अनेक जण सांगतात की तुमचं लिहिलेलं वाचून आम्ही धाय मोकलून रडतो. मला मग बऱ्याच जणांनी मला जे कमेंट्स पाठवले किंवा ईमेल पाठवले त्याच्यामध्ये म्हटलं की तुम्ही सगळं सातत्याने रडकं लिहिता. मला महाराष्ट्रातले काही नामवंत लेखकांनी सुद्धा सांगितलं की तुझ्या याच्यामध्ये फार शोकात्मकता आहे. मी मग परवा सरांशी बोललो, म्हणलं की असं असं मला बोललं जातं. तर त्यांनी मला ते सांगितलं की एक लिहिणाऱ्याचं पिंड असतं, आपलं पिंड काय हे कळायला पाहिजे. म्हणजे तुम्ही काय लिहू शकता चांगलं. पिंपात मेल्या उंदीर हे बासी मर्ढेकरांनी किती, म्हणजे जवळपास 5 दशकांपूर्वी लिहिलेलं, ते अजूनही लागू होतं, कारण आपलं आयुष्य यांत्रिक झालेलं आहे. मग आपण कुठल्या भवतालात जगतो. आता मडकी सरांचं इथं काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. ते पेशाने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे ड्रॉइंग्सचं त्यांचा विषय आहे. बघा, म्हणजे ते मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे ड्रॉइंग्स बनवतात, तो विषय शिकवतात. ते सोलापुरातले आहेत आणि त्यांचा काव्यसंग्रह हिंदीमध्ये आहे. ही कवितेची जादू आहे आणि ही कविता अशी आपल्याला घडवते, जगवते. त्यामुळे आपण जेव्हा कविता करू तेव्हा आपल्या कवितेमध्ये मी पण एक असता कामा नये. 2-1 दिवसांपूर्वी एका कवयित्रीला मोठ्या प्रमाणात ट्रोल व्हावं लागलं. त्यांच्या
नाव बरंच मोठं आहे, त्यांच्या कविता मोठ्या प्रमाणात वाचल्या जातात. त्या कवितेची पहिली ओळ अशी होती की म्हणजे द्रौपदी आणि श्रीकृष्णाची ती कविता आहे की मी माझ्या निळ्या कंचुकीवरचं उत्तरीय पाहून कृष्णा तुला एकदा तरी मोह झाला का, असं ती कविता आहे. तर त्याच्यावरून गेले 3 दिवस सगळीकडे त्या ट्रोल होत आहेत, त्या कवितेवर लिहिलं बोललं जात आहे. तर आपण जेव्हा अशी कविता वाचू तेव्हा आपल्या मनात अधिक काय भावना येतात त्याच्यावरून आपला विकार कळतो. त्या कवयित्रीला असं वाटलं की द्रौपदी म्हणजे जी श्रीकृष्णाची बहीण आहे, द्रौपदीला श्रीकृष्णाने बहीण मानलेलं, म्हणजे तुम्हाला ते माहिती असेल, साने गुरुजींच्या श्यामची आईमध्ये सुद्धा ते गाणं आहे जिथे तिने हाताची चिंधी द्रौपदीने काढून दिली श्रीकृष्णाच्या बोटाला लागल्यानंतर. तर त्याच द्रौपदीला असं का वाटलं की श्रीकृष्णाला माझ्याकडे बघून वासनेचा मोह झाला का, असं तिला का विचारावं असं वाटलं. तर त्यांना ते उत्तर नीट देता आलं नाही, परंतु त्यांच्या वतीने काही जणांनी लिहिलं. तर त्याच्यामध्ये दुर्गा भागवतांच्या काही कवितांचा त्यांनी उल्लेख केला होता. तर आपली कवितेला आपल्याला डिफेंड करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही काय लिहिलं हे तुम्हाला वादग्रस्त जरी लिहिलं तरी त्याचा तुम्हाला डिफेंड करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी वाचन पाहिजे, कवितेचं प्रयोजन माहीत असलं पाहिजे. म्हणजे आता या कार्यक्रमावरती जर कुणी कविता करायचं म्हणलं तर तो थिल्लरपणा होईल. मला नाव घ्यायचं नाही, परंतु मागच्या साहित्य संमेलनावरती एका कवयित्रीने कविता केली आणि ते अख्ख्या महाराष्ट्रभर त्यामुळं कवितेची बदनामी झाली. म्हणजे कशावर ही कविता करू नये. कविता हे जपून लिहायची गोष्ट आहे. मी तर असं सांगेन की खूप जपून लिहिलं पाहिजे. बालकवींच्या कवितेची संख्या 50च्या पेक्षा कमी आहे, पण त्यांची एक एक कविता PhD करण्यासारखी आहे. असं लिहिलं पाहिजे. आपल्याला लिहिता येतं म्हणून आपण खूप लिहित गेलो तर ते तितकंसं आपल्यावरती अन्याय करणार आणि कवितेवरती अन्याय करणार. तर मी तुम्हाला परत एकदा सांगणार आणि काही माझ्या आवडत्या काव्यपंक्ती मी तुम्हाला वाचून दाखवतो ज्या श्रावणाशी संबंधित आहेत. श्रावण आता इव्हन सिनेमा जरी पाहिला आपण तर सिनेमांमधली आताची गाणी आणि जुनी गाणी जर सिनेमाचे रील्स बनतात इंस्टाग्रामवरती तर आत्ताच्या पावसाच्या गाण्याचे रील्स कुठंच तुम्हाला नाही बघायला मिळणार. जी जुनी गाणी आहेत त्याच्यामध्ये गोडवा आहे. तशी तुमच्या कविता सुद्धा येणाऱ्या काही पिढ्यांपर्यंत वाचल्या जाव्यात अशा दर्जाच्या कविता तुम्ही लिहा. मला कविता सुचतात म्हणून मी खूप कविता लिहित गेलो, हे असं केलं तर तुमचंही कवितेचं आणि साहित्याचं सगळ्याचंच नुकसान होतं आणि परीक्षकांनाही सरदर्द होऊ शकतो. तर तुमची क्षमा मागणी. माझ्या आवडत्या काही काव्यपंक्ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. ही ग्रेसांची कविता आहे. म्हणजे आता येताना पाऊस होता आणि इथं तुम्ही सगळेजण पावसात भिजत आलेले सरांनी सांगितलं, घण जमतील तेव्हा जमतील मोकळे केस तू सोड. घन जमतील तेव्हा जमतील मोकळे केस तू सोड. परसात तुझ्या तरी काय निष्पर्ण सुरूचे खोड. सुरूचं झाड जर पान गळालेलं असेल तर ते असं दांडक्यासारखं खोड असतं आणि ते ग्रेस असं तिला सांगतात की घन जमतील तेव्हा जमतील, तू केस सोड. म्हणजे ते घन जमल्यासारखंच आहे आणि नाहीतरी तुझ्या परसामध्ये काय निष्पर्ण सुरूचे खोड आहे. पण तू जेव्हा केस सोडशील तेव्हा ते निष्पर्ण न वाटतं मला ते बहरदार वाटेल. इतकी सुंदर 2 ओळीमध्ये त्यांनी अक्षरशः श्रावण आणलेलं कवितेमध्ये. त्यांचीच अजून एक कविता आहे जी संध्याकाळबद्दल आहे. त्यांना मृगजळावर बांधकाम करणारा कवी असं म्हटलं जातं. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी. देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी. गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे. बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. किती सुंदर लिहिलेलं आहे त्यांनी. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी जी देहावरची आंधळी छिलुनी त्वचा हे शब्द त्यांनी कुठून आणले असतील. उगाच तिला भ्रम झाले मी आहे अजून आणि तिला गुलमोहर व्हावे वाटले. ही शेवटची माझ्या नाहीच ह्या सर्व ग्रेसांच्या. मला ग्रेस खूप आवडतात. म्हणजे त्यांच्या संध्याकाळच्या कविता मी खूप वेळा वाचतो. ह्या 4 पंक्ती मी तुम्हाला असं सांगेन की तुम्हाला आयुष्यभर दिशा देतील. कुठल्याही कविमानाच्या माणसाला मन सैरभैर होताना
कंदील घरातील घ्यावा, मन सैरभैर होताना कंदील घरातील घ्यावा, संध्येच्या पारावरती उजळून हळू ठेवावा. तर आपण संध्येच्या पारावरती जेव्हा कंदील उजळून ठेवू आपल्या सर्वांचं मन प्रसन्न होतं. नाहीतर संध्याकाळी भिववणारे असते. आता आपण इथे दीपपूजन केलेलं आहे काही वेळापूर्वी, ते याच्यासाठी की आपल्या सर्वांच्या मनातील अंधकाराच्या सर्व नष्ट व्हावा आणि सर्वांची मनं उजळून निघावेत. तर या आजच्या कार्यक्रमातून श्रावणधारा तुमच्या सर्वांच्या लेखणीतून बरसावी आणि खूप चांगलं काव्य तुमच्याकडून निर्माण व्हावं अशी मी अपेक्षा करतो आणि मला सहन केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद सर. कविता लेखनाबाबत अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण केलं. सरांच्या परिचयात एक महत्त्वाचा उल्लेख मगाशी राहून गेला की सरांच्या ब्लॉग वाचकांची संख्या जगभरात 50 लाखांच्या वर आहे आणि त्यामुळं सरांचं पुन्हा एकदा अभिनंदन करायला हरकत नाही. यानंतर मसाप सोलापूर शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर वडकबाळकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी स्पर्धकांना शुभेच्छा द्याव्या. नमस्कार. मला जाणीव आहे तुम्हाला तुमच्या कविता सादर करायच्या आहेत आणि इतरांच्याही ऐकायच्या आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर यांच्या वतीने 3 वर्ष जवळजवळ हा कार्यक्रम होऊ शकला नाही, पण आज हा कार्यक्रम सादर होतो आहे आणि मला इतका मनापासून आनंद झाला की एवढी तरुण पिढी या कार्यक्रमासाठी आज उपस्थित आहे. बसायला जागा नाही, बाहेर पण काही विद्यार्थी बसले आहेत आणि हे बघून खूप छान वाटलं आतल्या आत. कारण जसं समीर गायकवाड म्हणाले की आम्ही जरासे दुःखाचे किंवा अस्वस्थ होणारी आमची पिढी आहे की आमच्या मनातली संवेदनशीलताच कमी झाली की काय असं मला अलीकडे जाणवत होतं. परंतु तुम्हाला सगळ्यांना उत्स्फूर्तपण असं बघून खूप छान झाला की तुम्ही सगळेजण कवी आहात आणि संवेदनशील मनाचे आहात. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून समीर गायकवाड सर, त्यांनी जसं सांगितलं की कवितेविषयी इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं की माझं सगळं काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्याचप्रमाणे सुरुवातीला डॉक्टर सुहास पुजारी सर जे आमच्या मसापचे आधीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या काळातच हा श्रावणधारा कार्यक्रम सुरू झाला होता. प्राचार्यांची जबाबदारी आल्यामुळे त्यांनी ती माझ्याकडे चेंडू माझ्याकडे दिलेला आहे. अजून 5 वर्षांनी मी त्यांच्याकडेच देणार आहे परत. तर त्यांनीसुद्धा अतिशय छान पद्धतीने कविता म्हणजे नेमकं काय, कविता नादमय कशी असावी, गेय कशी असावी याविषयी खूप छान मार्गदर्शन केलं. आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष जे आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देतात ते आदरणीय किशोरजी चंडक सर, उपाध्यक्ष दत्ताअण्णा सुरवसे सर, प्रसिद्ध उद्योजक, ते येतील थोड्या वेळातच. हा श्रावणधारा पूर्णपणे ज्याचं नियोजन ज्यांनी केलेलं आहे आणि अतिशय यशस्वी रीतीने उत्कृष्ट रीतीने केलेलं आहे ते आमच्या मसापचे कोषाध्यक्ष, आमच्या वाचन संवादच्या उपक्रमाचे संयोजक डॉक्टर नरेंद्र काटीकर. मी इथं जाहीरपणे तुमचं कौतुक करते आहे की मला इतकं छान वाटलं. सगळ्या प्राध्यापकांशी संपर्क साधून त्यांच्या मिटिंगा घेऊन आज जवळजवळ 150 मुलं इथे एकत्र करणं आणि विविध सगळे मान्यवर परीक्षक, प्राध्यापक यांना सूचना देऊन हा कार्यक्रम आयोजित करणं इतकं सोपं नाही, परंतु त्यांनी अतिशय छान नियोजन केलं आणि हा कार्यक्रम घडवून आणला आहे. त्यामुळे त्यांचंही मनापासून कौतुक. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या कार्यकारिणीतले ज्येष्ठ साहित्यिक गझलगार बदिउझमा बिराजदार सर, माझे कार्यकारिणी सदस्य डॉक्टर सुवर्णा गुंड मॅडम, वंदना कुलकर्णी आहेत, डॉक्टर देवीदास गुरव आहेत, अनेक जण आहेत इथे आणि परीक्षक म्हणून सुद्धा इथे नरेंद्र गुंडेली आहेत, कालिदास चौडेकर आहेत आणि रामप्रभू माने आहेत, मेहता मॅडम आहेत, माझ्या सगळेच परिचयाचे आहेत. या सगळ्यांचंच मला इथे स्वागत करावंसं वाटतं किंवा त्यांचं अभिनंदन करावंसं वाटतं. सुरुवातीलाच मी डॉक्टर संतोष मडकी सर यांच्या अंतर्बोध या पुस्तकाचं प्रकाशन झालं हे मी आधी जाहीर करते. ज्याप्रमाणे म्हणाले सर गायकवाड सर की कवितेची जादू फार वेगळी असते की व्यवसाय एक आहे, पेशा एक आहे, भाषा एक आहे आणि सादरीकरण इथे होत आहे. प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या या कार्यक्रमात होत आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन. खरं तर प्रत्येकाने लिहिलं पाहिजे. व्यक्त होणं आता अलीकडे खूप सोपं झालेलं आहे.
व्हॉट्सॲप आहे, जसा यांचा ब्लॉग आहे, तुमच्याजवळ व्यक्त होण्यासाठी खूप मीडियाची अनेक प्रलोभनं आहेत, परंतु व्यक्त किती व्हायचं आणि कसं व्हायचं हा एक मोठा प्रश्न आहे. अलीकडे आपल्याला फार वाईट सवय लागलेली आहे की मला काही वाटलं की मी ते लिहिलं की मी ते टाकलं की लोकांनी वाचलं, मग 2 दिवसांनी किती लाईक मिळाले ते पाहिलं आणि डिलीट करून टाकलं. ही जी एक प्रवृत्ती वाढत आहे ती चुकीची आहे. मला गायकवाड सरांकडे बघून मला फार आश्चर्य वाटलं. मला एक गोष्ट आठवली की एका माणसाने आपल्या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली होती. म्हणजे आंबा लावला होता, जांभूळ लावलं होतं, पपई लावली होती आणि बांबू लावले होते. आणि तो आता आपल्याला तर सवय आहे की जसं आपण एखादं काही टाकलं मीडियावर की कोणी कोणी पाहिलं, ही जशी आपल्याला उत्सुकता असते तसं त्याला उत्सुकता होती की या झाडं कधी वाढतील आणि याला फळं किती येतील, फुलं कुठे येतील. आणि त्याप्रमाणे बाकीची सगळी झाडं वाढली पण बांबू काही वाढला नाही. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 5 वर्ष गेली, मग त्याला वाटायला लागलं उगीचच लावलं हा हे झाड, बाकीच्या झाडाला फळं आली, फुलं आली, हे आपलं अजून जमिनीतच आहे, काढावं की काय असा विचार करत असतानाच त्याने बघितलं की बांबूला कोंब फुटत आहेत. आणि बघता बघता 1 वर्षात अख्खं बन बांबूचं झालं. हे जे बांबूचं वैशिष्ट्य आहे की बांबू आधी जमिनीत स्वतःला खूप खोल रुजून घेतो आणि मग वर येतो. माणसाने तसं केलं पाहिजे, आधी चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. आज आपण अस्वस्थ होतो आहोत, पण आपण सर म्हटल्यासारखं किंवा आपण वाचन तर आपलं इतकं कमी झालेलं आहे. आपण ग्रेसच्या कविता वाचत नाहीत, आपल्याला विंदांच्या कविता समजत नाहीत, GNच्या कथा समजत नाहीत आम्हाला. आणि अलीकडे मला आश्चर्य वाटतं की 90च्या दशकाच्या पूर्वीचे कवी आमच्या लक्षात आहेत, पण नंतरचे कवी आम्ही फार लक्षात ठेवत नाही आहेत. याला कारण आहे की आमचं रुजणं कमी होत चाललेलं आहे. हे रुजणं तात्कालिक गवत आपण पटकन उपटू शकतो, पण जे झाड जितकं आत रुजलं असेल ते बाहेर उपटताना अवघड होतं. आपल्याला जर टिकून राहायचं असेल तर आपल्याला आधी रुजलं पाहिजे. तुम्ही खूप छान कविता करणार आहात, मला माहिती आहे. आजचे विषय पण छान दिलेत काटीकर सरांनी. पाऊस पाणी आहे, नातीगोती आहे, महापूर आहे, विकास आहे. या विषयावर आपण आता आधी चिंतन केलं पाहिजे. तुम्ही खूप वाचा, तुमच्यातली ही संवेदनशीलता कमी होऊ देऊ नका. कारण आचार्यात्र म्हणायचे की जसं पावसाळ्यात कावळ्याच्या छत्र्या उगवतात तसं कॉलेजमध्ये गेले की सगळे कवी होतात. पावसाळा संपला की आमचं कवित्व निघून जातं. असं कवित्व जाऊ देऊ नका. तुमची संवेदनशीलता जागृत ठेवा, पण त्या कवितेमध्ये प्रतिमा, प्रतीक, शब्द, कविता म्हणजे बिंदूतला सिंधू असतो. एक शब्द. शांता शेळकेंची एक आठवण सांगितली जाते की त्यांची मुलाखत घेताना सुधीर गाडगिळने म्हटलं होतं की आभाळ आणि आकाशात काय फरक आहे. तर त्या म्हणाल्या, अरे आकाश निरभ्र असतं आणि आभाळ भरून येतं. मग कुठे आभाळ शब्द वापरायचा, कुठे आकाश शब्द वापरायचा, कुठे गगन शब्द वापरायचा, कुठे ग शब्द वापरायचा, कुठे नभ शब्द वापरायचा, हे आम्हाला लक्षात आलं पाहिजे. आम्हाला त्या शब्दाचे, त्या अर्थाचे पर्याय माहीत असले पाहिजेत. तरच आम्ही नेमका शब्द, नेमकी प्रतिमा, नेमका अर्थ तिथे आम्हाला जे वाटतंय ते व्यक्त. मराठी भाषा इतकी समृद्ध आहे, मराठी भाषा खूप चांगली आहे. मराठी भाषे इतकं तर नेहमीच आपण भाषा दिन साजरा करतो आणि सांगतो की या भाषेसारखे शब्द दुसऱ्या भाषेत नाहीत. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मागच्या वर्षी मुक्त सृजन साहित्य संमेलन गोव्याला झालं होतं आणि त्या संमेलनाला मी समारोपाचे अध्यक्ष होते. त्यावेळी आम्ही गेलो होतो. त्यावेळेस मला इतकं छान वाटलं की गोव्यामध्ये सगळेजण मराठी बोलत होते आणि मराठीची एवढी छान परंपरा गोव्यामध्ये आहे. आणि आत्ताच काल 2-4 दिवसापूर्वी एक कोकणी मराठी साहित्यिक दामोदर मावजो म्हणून आहेत, साहित्य अकादमी ज्यांना पुरस्कार मिळालेला, त्यांनी सांगितलं की नाही मराठी आम्हाला नको, आम्हाला कोकणीच पाहिजे, आमच्या व्यवहारातनं मराठीला दूर करा. एखादी भाषा दूर करता येत नाही. मागच्या वर्षी मी बेळगावलाही गेले होते. बेळगावलाही मला हाच अनुभव आला की तिथले मराठी भाषिक लोक अक्षरशः डोळ्यात पाणी आणून म्हणाले की मराठीमध्ये पत्ता असेल तर आमचं पोस्टमन पत्र टाकत नाही. हा का आमच्या मातृभाषेवर अन्याय आहे? आम्हाला जी भाषा समजते, जी भाषा आवडते, ज्या भाषेत आम्हाला व्यक्त होता येतं ती भाषा आम्ही बोलायचीच नाही, त्या भाषेत व्यवहारच करायचा नाही, हा एक प्रकारचा अन्याय आहे. त्यामुळे दामोदर मावजो जरी कितीही श्रेष्ठ साहित्यिक असतील तरी आमच्या मसाप साहित्य परिषदेतर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे, संगमेश्वर महाविद्यालयातर्फे आम्ही त्याचा निषेधच करत आहोत. हा निषेध महत्त्वाचा आहे. कारण का
तर आम्हाला आमच्या व्यक्त होण्यावर बंदी येते. मी कोणत्या भाषेत व्यक्त व्हावं हा माझा प्रश्न आहे, माझी मातृभाषा आहे. मला जे समजतं, आता जर मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही सगळेजण जर्मनीमध्ये थँक्यू म्हणा, तर तुम्ही म्हणाल म्हणजे काय म्हणायचं, आमची जी भाषाच नाही तर आम्ही कसं म्हणणार. जी आमची मातृभाषा आहे, जी आमचा आतला आवाज आहे, हा आवाज आम्हाला कुठेही दबलेला चालणार नाही. आणि म्हणूनच आपण आपल्या भाषेमध्ये बोलीभाषा असेल, जो शब्द असेल तुमच्या ग्रामीण, आता इतकी छान सांगितलं की सांगोला आहे, अक्कलकोट आहे, इथून तुम्ही आलात इथे काहीतरी नवं मिळावं, काहीतरी नवं ऐकावं. किती छान विचार तुम्हाला इथे ऐकायला मिळाले. तुम्हाला एक आतमध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे तुमच्या मनामध्ये की आपण करायचं, काहीतरी वेगळं करायचं, वेगळी कविता लिहायची. जरी आत्तापर्यंत, कारण सुरुवातीच्या काळात सगळेजण अशाच कविता लिहितात. एक होता पोपट, तो होता चावट, किंवा तू कशी, मी एकदा वाचली होती एक कविता, तू कशी उभी आहे तर पाणी तापवायच्या बंबासारखी. आता ही काही कविता आहे का? अशा कविता अलीकडे इतक्या येतात की पहिल्या ओळीचा दुसऱ्या ओळीला अर्थ नसतो. असं नका. कवितेमधून आतून, आमच्याकडे म्हटलं की आतून तुमच्या आधी खूप साचलं पाहिजे, मग तुम्हाला व्यक्त होता येतं. हे साचणं महत्त्वाचं आहे, हे घेणं महत्त्वाचं आहे, हे रुजणं महत्त्वाचं आहे. आणि असं तुम्ही कराल निश्चितपणे. तुमच्या कविता छानच आहेत, आम्हाला आत्ताच माहिती झालेलं आहे. मी सगळ्यांना आम्ही वाचन संवाद, महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आम्ही दर महिन्याला वाचन संवाद ऑनलाईन उपक्रम घेतो. त्यामध्ये आम्ही एका लेखकाला बोलवतो आणि एका पुस्तकाचा परिचय करून देतो. खूप छान कार्यक्रम असतो हा. ऑनलाईन आहे, घरात बसून आहे. मी काटीकर सरांना इथे सांगू इच्छिते की तुम्ही ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर घेऊन आपण एक श्रावणधारा ग्रुप चालू करू आणि या ग्रुपच्या माध्यमातून आपण तुम्हाला प्रोत्साहन देऊ. वाचन संवादचा दर महिन्याचा तुम्ही हा उपक्रम जर ऐकला तर तुम्हाला नवीन नवीन साहित्याचा परिचय होईल. त्याच्यामध्ये आत्मकथन असतात, कथा असतात, कादंबऱ्या असतात आणि नवीन पुस्तकं. घरात 1 तासाचा कार्यक्रम असतो रविवारी फक्त. तर आपण त्याच्यामध्ये पण तुम्ही जोडून घ्या. आमच्या मसापाची तुम्ही कुठेही असा, त्या श्रावणधारामध्ये हे काही बंधन नाही आहे की फक्त सोलापुरातलेच असले पाहिजेत. आपण सगळेजणच मिळून एक ही संवेदनशीलता जागृत ठेवू, मराठी भाषेचा विकास करू. आपल्याला हेच सांगायचं आहे की आमची भाषा किती छान आहे, याच्यातलं साहित्य किती दर्जेदार आहे. त्या दर्जेदार साहित्याचा परिचय तुम्ही करून घ्यावा. कविता करत राहा, कविता ऐकत राहा आणि कविता वाचत राहा. हीच तुम्हाला शुभेच्छा. परत एकदा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉक्टर संतोष मडकी सर प्रतिनिधी स्वरूपात मसापच्या अध्यक्षा वडकबाळकर मॅडम यांचा सत्कार करू इच्छितात. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातोय. मी आमचे सहकारी डॉक्टर संतोष मडकी सर यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा गोड शेवट करावा. नमस्कार. श्रावणधारा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा, त्याचा युवा मंच यांनी आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व विद्यार्थिनींसाठी कविता सादर करण्याचा मंच उपलब्ध करून दिला. त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखेचे मनापासून आभार मानतो. आजचे प्रमुख पाहुणे विख्यात लेखक, ब्लॉग रायटर श्री समीरजी गायकवाड यांनी आपल्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून आपल्याला इथं मार्गदर्शन केलं आणि कविता म्हणजे काय आणि त्याच्यात नेमकं काय अपेक्षित आहे ते त्यांनी सांगितलं. त्याच्याबद्दल त्यांचेही खूप मनापासून आभार. त्यानंतर संगमेश्वर कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सर, त्यानंतर किशोर चंडक सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. आणि आज माझ्या अंतर्भूत काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला महाराष्ट्र साहित्य परिषद युवा शाखेने श्रावणधारा कार्यक्रमात संधी दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर मसापा अध्यक्ष डॉक्टर श्रुतीश्री वडकबाळकर मॅडम यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांची टीम, खास करून डॉक्टर नरेंद्र काटीकर सर आणि पूर्ण युवा शाखा टीम, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. यानंतर या
परीक्षेसाठी, या स्पर्धेच्या परीक्षेसाठी सर्व परीक्षक आलेले आहेत वेळ काढून, आणि त्यांनी आज पूर्ण दिवस कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत. त्यांच्याही मनापासून मी आभार व्यक्त करतो. सर्व पत्रकार बंधू आणि विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक प्रतिनिधी जे इथे उपस्थित आहेत, त्यांच्याही मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. पुनश्च एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. मान्यवरांच्या परवानगीनं उद्घाटनाचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. अतिथी व